नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत आलू वाटाण्याची भाजी। त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। 2 माप तेल टाकून घेतलं। तेल छान गरम झालं की मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं। जिरं मोहरी तडतडली की कट केलेला कांदा आणि किसणीवर बारीक केलेला लसूण त्या फोडणीमध्ये टाकायचा तेलामध्ये आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। छान असा कांदा आणि लसूण होऊ द्यायचा आणि वरून टोमॅटो टाकलं। 1 चम्मच मीठ टाकायचं। मीठ आणि टोमॅटो आणि कांदा छान शिजून येते। अर्धा चम्मच हळद आणि 1.5 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून झाकून मग नंतर त्याला चांगली एक वाफ येऊ द्यायची। असाच मसाला केल्याने भाजी छान बनते आणि छानपैकी तेल आपला मसाला सोडते मग वाफ दिल्यावर। आणि कुकरमध्ये वाटाणे लावलेले होते, आधी भिजू घातलेले होते, नंतर कुकरमध्ये शिजून घेतले। त्याला 2-3 शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि फोडणीमध्ये वाटाणे टाकलेले आहे आणि वरून 2 बटाटे टाकणार आहेत व आलूची मी साल काढून घेत आहे आणि कट करत आहे। आणि भाजी छान अशी उकळी आलेली आहे, वरून आलू टाकून द्यायचे आणि कट करत आहे सांबार पण भाजीमध्ये वरून टाकून घ्यायचा। भाजी आपली रेडी आहे आणि खायला खूप छान लागते। आलू वाटाण्याची भाजी मुलांच्या डब्यासाठी फार छान आहे। आणि हे पहा, आता धने पावडर टाकून द्यायचं वरून। धने पावडरनं भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि धने पावडर टाकल्यावर झाकून ठेवायचं आणि मस्त त्याच्यात वाफ मुरू द्यायची भाजीमध्ये। धने पावडरनं भाजी छान होते आणि ही बशीमध्ये काढलेली आहे आणि चवीला खूप छान झाली आहे। टेस्ट घेत आहे मी भाजीची। मस्त अशी भाजी बनलेली आहे आलू वाटाण्याची, मुलांच्या डब्यासाठी फार छान आहे। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।